1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान तर शेती नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। हिंगोलीमध्ये कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा, शेतकरी संकटात असताना बँकांचा तगादा, शेतकऱ्यांचं खातं बँकांनी होल्ड केलं। बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका, नागझरी गावात शिरलं गोदावरीचं पाणी तर नदीमध्ये पाणी गावात शिरल्यानं नागरिकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे देखील खराब। ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले। सोन्याच्या दरानं 1,20,000चा टप्पा ओलांडला। दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखीन वाढ होण्याचा अंदाज। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय तर 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान भाडेवाढ लागू असेल। शिवनेरी आणि शिवाई बसेसला वगळता भाडेवाढ लागू। बळीराजाला राज्य बँकेकडून भरीव मदत तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी जमा तर राज्य सहकारी बँकेने आपल्या नफ्यातून शेतकऱ्यांना केली मदत। भाजपच्या नमोनेत्र संजीवनी अभियानाचा नवा रेकॉर्ड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि भाजपचा संयुक्त उपक्रम। मुंबईत 227 वॉर्डमध्ये एका दिवसात 2.5 लाख चष्मे वाटप। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावून, पूरग्रस्तांसाठी अधिकारी देणार एका दिवसाचा पगार। कृषी विभाग करणार 6,17,00,000ची मदत। पैठणमध्ये शेतामध्ये पाणी साचलं, मोसंबीचं कपाशीचं नुकसान, पिकांचं नुकसान, शेतकरी संकटात, नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा, मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।